कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील शालेय पोषण आहाराच्या निविदा प्रकरणात झालेल्या घोटाळ्याबाबत चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे। 10 दिवसात त्याचा अहवाल देण्याचे आदेश कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालिका स्मिता गौड यांनी दिले आहेत। या घोटाळ्याबाबत नागरी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार संघटनेने पाठपुरावा केला होता। कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यासाठी महापालिकेने मागील वर्षी निविदा प्रक्रिया राबवली होती। त्यावेळी महिला बचत गटांना डावलून ठराविक ठेकेदारांनाच ठेका दिला होता। सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या निविदा देताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी नागरी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार संघटनेने केली होती। त्याची दखल घेऊन शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे तत्कालीन प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याचा अहवाल पाठवावा असा आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिला होता। पण त्याबद्दल दुर्लक्ष झाल्याने कृती समितीने शिक्षण उपसंचालकांना जाब विचारला होता। त्यानंतर आता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेणकर या समितीच्या अध्यक्षा आहेत, तर जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षण अधिकारी उदय सरनाईक आणि गगनबावडा पंचायत समितीच्या शालेय पोषण आहार विभागाच्या अधीक्षक वसुंधरा कदम या दोघांचाही या समितीत समावेश आहे। शालेय पोषण आहार निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करून येत्या 10 दिवसात अहवाल द्यावा असे आदेश शिक्षण उपसंचालिका स्मिता गौड यांनी दिलेत।